दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनातही मराठी संस्कृती झळकतीये। अनेक मराठी तरुणी आंदोलनात सहभागी झालेत। मराठी गाणी गात तरुणी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवतायत। याच तरुणाईनं पुढारी न्यूज सोबत बोलताना एक खास गाणंही सादर केलंय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हे सगळे कार्यकर्ते आहेत जे प्रत्यक्ष या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काय सांगशील? एकतर आता सोमवारी एक सुनावणी होणार आहे कोर्टामध्ये, सरन्यायाधीशांच्या समोरच त्यांनीच कॉक्रोच शब्द वापरला होता। काय वाटतंय सोमवारी काय होईल? सोमवारी काय होईल ह्याची खरं तर काहीच खात्री देता येत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये। मला असं वाटतं की एक प्रकारे आपण युवा किंवा इथे येणारा प्रत्येक सपोर्ट करणारा माणूस हा हे सिद्ध करतोय की आम्हाला तुमच्या सगळ्या सुनावणीची, तुमच्या सगळ्या निर्णयाची गरजच आहे। पण आता आम्ही आमच्या हक्कासाठी इथं उतरलेलो आहोत। आम्ही हे सांगतोय की आम्हाला ये ना के ना कशाही पद्धतीने आम्हाला हा न्याय मिळून हवा आहे। हे जनआंदोलन त्या यशाच्या पलीकडचं गेलेलं आणि हे प्रत्येक प्रश्नावर ॲड्रेस करते। आता फक्त शिक्षणाचंच नाही, बाकी इतर प्रश्नावरही हे जनआंदोलन बोलू लागले। ते यश जरी मिळालं नाही तरी हे प्रयत्न आता पुढे या देशात सुरूच राहणार आहेत आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत ही चळवळ पुढे जाणार। ते तिथे बसून व्हिडिओ पोस्ट करणं त्यांच्यासाठी सोपं आहे, पण अकाउंटेबिलिटी देणं सोपं नाहीये त्यांना असं वाटत। तर हे चुकीचं आहे। त्यांनी प्रत्येक स्टुडंटच्या प्रश्नांना उत्तर दिलं पाहिजे आणि आम्ही लढतोय। जसं बाबासाहेब म्हणाले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आज आपली पूर्ण युवा तेच करते, पिढी तेच करते। तर आम्हाला वाटतं आम्ही योग्य मार्गावर आहोत, फक्त सरकारने त्याची दखल घ्यावी। ही जी मागणी आहे ही शेवटपर्यंत सगळ्यांची तशीच राहणार आहे आणि हा लढा आहे हा आता सगळ्यांचा, सर्वसामान्य सगळ्यांचा लढा झालेला आहे। संविधानिक मूल्याच्या रक्षणासाठी आहे, हा मुला तरुणांच्या भवितव्यासाठी आहे आणि म्हणून जरी आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असलो तरी हा लोकशाहीसाठी लढा आहे, म्हणून आम्ही सहभागी झालोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।